निकी आत्याला फोन लाव. कशाला कशाला? आई अगं कशाला नको ते उकरून काढतेस, आता जाऊ दे ना. कशा हिणवतात आपल्याला. बेताची परिस्थिती आहे, बेताची परिस्थिती आहे. आता चांगलं कळेल त्यांना. निकी आत्ता फोन लाव. लावते लाव. ते स्पीकरवर टाक. अनिश फोन दे. मम्मी तुझा फोन तू घे ना. अनिश मम्मी निक्की ही फोन का करते? हॅलो. हॅलो वंस, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? आणि तुमच्याकडे? का असू नये? अहो माझ्या नचिकेतला सरकारी नोकरी लागली. सरकारी बी ग्रेड ऑफिसर झालाय माझा नचिकेत. हिणवायचे ना सगळे. आता बघा गाडला झेंडा माझ्या लेकानं. आणि ज्यांना ज्यांना ही बातमी ऐकून आनंद वाटेल ना, अशाच लोकांना फोन करून सांगते मी. त्यात तुम्ही पहिल्या नाही का? प्रश्नच नाही. खूप खूप अभिनंदन. हा हेच ना आनंदाची बातमी म्हणे. मला वाटलं ते विराजचं काय की काय. ते बोल ना, ती बोल. अहो ऐका ना, डबल धमाका आहे. डबल धमाका. माझी निकी तिचं ऍडमिशन झालंय क्रिकेट कोचिंग साठी. 15,000 रुपये भरलेत आम्ही. 15,000. तिचं सिलेक्शन झालं ना. मग आता तिचंही सगळं चांगलं होणार आहे. अहो ग्रहण सुटलं आमचं. काय म्हणायचंय काय बहिणी तुला? नाही म्हणजे आमचा केलेला अपमान तुला चांगलाच फळला म्हणायचं. तुझी नकोशी असलेली अर्पिता तुझ्या घरात असताना सुद्धा सगळं चांगलं घडतंय. काय जादूचा दिवा वगैरे मिळाला की काय? असं समजा. हो बरं बरं, मी ना खूप गडबडीत आहे. त्याचं काय आहे ना, आमच्या घरी पार्टी आहे छोटीशी. ते काय म्हणतात ते काय सेलिब्रेशन आहे आज आमच्या घरी. सेलिब्रेशन. निकी एवढीशी समोसे तळायला घे बघू. आणखी किती लागतील ना आपल्याला. आणि नचिकेत हे श्रीखंड आणायला गेले होते ना, आणलं का त्यांनी? ते कुठलं म्हणाले सांगितलं होतं ते? ड्रायफ्रूट श्रीखंड. हा ते ड्रायफ्रूट श्रीखंड आणलं का? हो ना. कल्याणी तुला सांगितलं होतं ना, ते ढोकळे ढोकळे आणलेत. हो हो ढोकळा तयार आहे. हा असे टेबलवर असे छान ठेव. हा वंस, तुमच्यासाठी ही ठेवी ना छोटीशी पार्टी. ते फरसाण आवडतं ना तुम्हाला, ते ठेवूया. आणि बटर बटर तेही आवडतं तर तेही ठेवूया. आणि ते कशाला कट केलं? काय म्हणणं तुझं? आपल्याला हिणवायची ना, कळू दे तिला. किती छान कमवड लागली. आईने तर विकेटच काढली आत्ताची. फरसाण पार्टी देते शाणी मला. मुद्दाम मुद्दाम फोन केलाय वहिनीने मला चिडवण्यासाठी. मुलाने झेंडे काढले ना, आणि हे माझं कार्ट बसले घरात. मला कशाला वाटते त्याच्यामध्ये? सोड बरं. सोड काय सोड. अरे तुला नाकारून मोठ्या पार्ट्या करतात घरात. मीठ चोरतात मीठ आपल्या जखमेवर. नातं तोडून त्यांचं काही बिघडलं नाहीये. नुकसान आपलं झालं आपलं. नाही नाही मम्मी, पण मला एक गोष्ट कळत नाही. एका रात्रीत कसं काय बदलू शकतं इतकं सगळं? हे वाटतंय तितकं सरळ नाही. हा काहीतरी गोम आहे कुठेतरी नक्कीच. ते काही असे ना, पण ते आनंदात आहेत ना, त्याचा मला त्रास होतोय. मला नाही सहन. मम्मी शांत शांत. हे बघ मी आहे ना. हं? माझ्याशी लग्न मोडून ती आनंदी राहू शकणार नाहीत. मी त्यांना राहू देणार नाही.
पोरी हिला तुझे कप्पालीला टिला अगो हिल पोरी हिला तुझे कप्पालीला टिला तुझे आज किती दिवसांनी घरातले सगळे इतके आनंदी आहेत. बाप्पा, माझ्या घरात हा आनंद कायम असाच राहू देत. याला कोणाच्याच दृष्ट लागू देऊ नकोस. मी बघते. हाय. विराज सर, या ना आत या. असू दे. नाही नाही नको बाबा, असं कसं. हॅलो. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झालं असेल काय. नाही, पण तुम्ही असे अचानक कसे आलात? नाही म्हणजे तुम्ही कधीही आलात तरी आमच्या घरी तुमचं स्वागतच आहे. आत्ता का घरी आलेत हे? हाय गौरी. हाय, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कसे आहेत? मी पण एकदम बरा. आजोबा, हे विराज काका. थँक्यू. नचिकेत नाही ऐक, काय गरज नाहीये. अहो, नाही. अहो नाही नाही गौरी, एक मिनिट बाळा. अरे दादा कशाला. नाही नाही प्लीज प्लीज बसा. प्लीज या सीट प्लीज. बसा. बर. माझ्याकडे द्या. ठेवते. काय आहे विराज साहेब, तुम्ही अचानक आलात ना म्हणून आम्ही सगळे गोंधळलो. खरं म्हणजे निखिलला तुम्ही जी मदत केलीत ना त्याचे आभार मानण्यासाठी मी तुमच्या ऑफिसला येणारच होतो. आणि बाबा प्लीज. अहो काय तुम्ही, एवढं काही केलं नाहीये मी. आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे असतात का? कमॉन. विराज साहेब, तो तुमच्या मनाचा मोठेपण आहे. पण आज तुम्ही अचानक इकडे आलात, काही अभिनंदन करायला आलोय. अभिनंदन. माझं नवीन जॉबसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. पण विराज सर, तुम्हाला कसं कळलं दादाला नोकरी? मला ठाऊक होतं तुला जॉबची गरज आहे. दादा, आता जॉब मिळालाय ना, मस्त मस्त मनापासून काम कर. आणि तुला या जॉबच्या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही याची गॅरंटी माझी. हा, तुझे सिनियर ऑफिसर, ए ग्रेड ऑफिसर, त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. डोंट वरी. तुमची गॅरंटी म्हणजे नचिकेतला नोकरी तुमच्यामुळे मिळाली? नाही पण म्हणजे मला जे कळलं होतं त्याप्रमाणे माझ्या आधी जो कॅन्डिडेट होता, ज्याचं नाव त्या मेरिट लिस्टमध्ये होतं, त्याने ती नोकरी करायला नकार दिला. सो त्यामुळे ती नोकरी मला लागली आहे माझ्या कॅलिबरवर. अगदी योग्य ऐकलंयस तू दादा. काय झालं, तो जो कॅन्डिडेट होता ना, तो फायनान्समध्ये चांगला होता. आणि आई, मला माझ्या कंपनीमध्ये एका चांगल्या फायनान्स मॅनेजरची गरज होती, म्हणून हा जॉब मी त्याला दिला. म्हणून त्याने नाव मागे घेतलं आणि हा जॉब आपोआप तुला मिळाला.
मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. मी फक्त आणि फक्त समीरशीच लग्न करेन. तू किती बोललीस काहीही बोललीस तरी हे शक्य होणारच नाही. हा विषय बंद. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. वेलकम कर. काही मदत करू का? कशासाठी? नाही, तुमच्या मनात जे प्रश्न चालू आहेत त्याची उत्तरं शोधायला मी मदत करू शकते. काही प्रश्न वगैरे नाही आहेत. खरं सांगू का, उत्तरं तुम्हाला माहिती आहेत पण तुम्हीच ती मान्य करत नाही आहात. हट्टीपणा. पण मान्य करावं लागेल का? आधीच खूप उशीर झाला. आता तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण तुमच्या मुलीला माझा मुलगा खूप आवडतो. त्याच्या प्रेमात अखंड बुडाली. आता ती तुमचं ऐकणार नाही, माझं सुद्धा ऐकणार नाही. आपलं सोडा, समीरचं सुद्धा ऐकणार नाही. आणि समीर या लग्नाला तयार नाहीये. पण जर का तुम्ही तिचं ऐकलं तर समीर माझं ऐकू शकतो आणि लग्नाला होकार देऊ शकतो. प्लीज, मी काही उपकार वगैरे केलेले नाही आहेत तसं नका विचार मनात आणू. दादा, तू अगदी योग्य कॅन्डिडेट होतास त्या जॉबसाठी आणि मला फायनान्स मॅनेजरची गरज होती म्हणून मी त्याला इथे घेतलं. आपल्या दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे. दादा, हा जॉब खरंच तुला तुझ्या मेरिटवर मिळालाय. मी फक्त निमित्त आहे. हा जॉब तू डिझर्व करतोस. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही म्हणजे माफ करा पण हे तुम्ही सगळं आमच्यासाठी का करताय? म्हणजे बाबा बाबा प्लीज प्लीज, तुम्ही अर्पिता मला आवडते किंवा अर्पितानं मला हो म्हणावं तुमच्यावर दडपण आणण्यासाठी म्हणून मी हे काहीच करत नाहीये. पण आई, एखादं माणूस जेव्हा आपल्याला आवडतं तेव्हा त्या माणसाच्या जवळची सगळी माणसं आपोआप आपली होतात. हो ना? म्हणजे त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम्स हे तुमच्याही नकळत तुमचे झालेले असतात. मी फक्त तुमचे प्रॉब्लेम्स, तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय फक्त. दॅट्स इट. दादा, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर, तू मला सर बोलवणार आहेस? कम ऑन दादा, मी लहान आहे तुझ्यापेक्षा. मला विराज म्हण, मला आवडेल. प्लीज, आय इन्सिस्ट, प्लीज. विराज सर, मी ट्राय करतो. खरं तर एवढ्याचसाठी मी आलो होतो. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना. प्लीज तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कंटिन्यू करा. मी निघतो. बाय. सर थांबा ना. असं कसं जाऊ देणार तुम्हाला? तुम्ही आता जेवूनच जा. आई, नाही म्हणजे आता तुम्ही घरचेच आहेत म्हणताय तर तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही आम्ही. विराज काका थांबा ना. खरं तर मी थांबलो असतो गौरी, पण मी थांबलेलं तुझ्या हात तुला नाही आवडणार. का नाही आवडणार? हो सर, प्लीज थांबा ना. तुम्ही पाहुणे आहात ना आमचे. न जेवताच जाऊ नका प्लीज. सर प्लीज बसा ना. प्लीज बस. ठीक आहे आई, मला खात्री आहे आज तुम्ही सगळे मला पाहुणा म्हणून थांबवताय. पण मला पूर्ण खात्री आहे एक दिवस या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग म्हणून तुम्ही मला सगळे थांबवाल.
अहो तुमच्या घरी जे काही घडलं ना ते सगळं कळलंय मला. हळूहळू घाबरून काय आहे, थोडासा वेळ आहे आपल्याकडे. तुमची मुलगी तुमचा प्राण आहे ना? मग हे श्रीमंत गरीब हे सगळं सोडून द्या. हो हे पैसे, तुम्ही मालक आम्ही भाडे करू, हे थोडं बाजूला ठेवा आणि तुमच्या मुलीचं सुख नेमकं कशात आहे हे ओळखा. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते, माझ्या समीर सारखा मुलगा ना तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. सोनं आहे माझं पोरग, सोनं, तेही अस्सल 24 कॅरेट. काय असे काय बघताय माझ्याकडे डोळे वाटारून? हो माझा महिमा तुमच्या या डोळ्यात मावणार नाही. तुमचं गाणं बद्द वाजलं पण मी माझा पोरगा बंदा रुपया म्हणून वापरणारच. लावली कडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. लग्न करशील माझ्याशी? मला माझ्या बायकोमध्ये जे जे हवंय ते सगळं तुझ्यात आहे. एका भेटीत कळलं मला. पण प्रत्येक मदतीची परतफेड याची पैशाने नाही करता येत. भडकमकर काकांशी तू काय बोलली ते ऐकलंय मी. उत्तम. मग मी जे भडकम करायला सांगितलं तेच तुलाही सांगते. आजपासून, आत्ता या क्षणापासून राजसीकडे बायको म्हणून बघायचं. काही काय बोलतेस तू? त्या राजसीचा एक वेळ ठीक आहे, ती बालिश आहे, पण तू सुद्धा. आणि अगं माझं काही प्रेम वगैरे नाहीये तिच्यावर. मग कुणावर आहे तुझं प्रेम? कोणावर प्रेम आहे तुझं? त्या गरीबड्या स्वयंपाकिनीवर? आई त्यांना कशाला मध्ये घेतेस आत्ता? डोळे फुटले नाहीयेत समीर माझे, सगळं स्पष्ट दिसतंय मला. ती मध्ये येते. तू एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत ती मुलगी या घरात सून म्हणून पाऊल सुद्धा टाक. आई तुला गैरसमज होतोय. अगं आमच्यात असं काही नाहीये. काही काय सांगतो रे? कळत नाही मला? तुमच्यात जे काही चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद करायचं आणि मी म्हणाले तसं राजसीला बायको म्हणून बघायला सुरुवात करायची. बाबा मी काय म्हणतो, आपल्याला नाही नाही, अहो बसा ना तुम्ही. तू बरं बरं ठीक आहे, मी चेअर आहे. बरं बरं
काय बसा 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 बसा. बरं मला सांगा, हे बघा माझ्याकडे काय आहे. ए, त्यांच्या अंगावर उडवलं साबणाचं पाणी, त्यांचे कपडे खराब होतील ना. सॉरी म्हणताना पटकन सॉरी. ए, दादा काय करतोयस तू? ये इकडे. सर. गौरी ये इकडे. चल आपण दोघं मिळून उडवूया. कर. ये आता नको आता. सर केक जाणार तू पुढे केक? केक आम्ही नाही मागवला. तुम्ही ऑर्डर होते सर. ये केक. अरे दादा मी मागवलाय. तुम्ही? हो. अरे नाही इट्स ओके. थँक्यू. हे प्रेमा बिमाचं मला काय सांगतोयस? काय असतं प्रेम भीम? हे बघ, असलं तर ठीक, नसलं तरीही ठीक. आणि आणि समीर, जगायला पैसा लागतो, प्रेम नाही. आई बास, आता या विषयावर चर्चा वाद नकोय मला. मी जे सांगते तेच होणार. पचवून हो म्हणायला मी तुला वेळ देते, विचार करायला नाही. आई तू ऐक माझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. सरा. अरे प्लीज आधी आई बाबांना द्या. नाही नाही, आधी तुम्ही घ्या. कोणावर प्रेम आहे तुझं? त्या गरीबड्या स्वयंपाकिणीवर? आई तुला वाटतंय तसं काही नाहीये. अत्यंत साध्या आणि सरळ मार्गी आहे त्या. यांच्यासारख्या साध्या आणि सभ्य मुलीशी असं नाही वागू शकत तुम्ही. आईला असं का वाटतंय की आम्ही दोघं प्रेमात होतो?